खूप साऱ्या शेतकऱ्यांना ही माहिती नाही आहे. NUT म्हणजे जे न्यूट्रिएंट अनलॉक टेक्नॉलॉजी आहे रासायनिक खतामध्ये, त्यामध्ये कोणते खतं येतात आणि याचा फायदा आपल्याला आपल्या पिकामध्ये कसा करून घ्यायचा आहे. मित्रांनो, आपण जेही रासायनिक खत देतो ते पिकाला सहज उपलब्ध होत नाही. जमिनीमध्ये काही प्रॉब्लेम असले, जमिनीचा सामू म्हणजे पीएच वाढेल असला, आणखी काही प्रॉब्लेम असले तर ते पिकाला सहज उपलब्ध होत नाही. दुसरी गोष्ट, आपण जर पिकाला खत दिलं आणि ते तसंच जमिनीमध्ये पडून राहिलं किंवा ते जमिनीतून त्याचा निचरा झाला तर तिथे आपल्याला नुकसान होते. पण हे जे खत आहे मित्रांनो, NUT हे जे खत आहे हे पिकाला जमिनीत दिल्यावर हळूहळू रिलीज होते. म्हणजे पिकाला जेव्हा पाहिजे तेव्हाच ते उपलब्ध होते. त्यामुळे जे जमिनीतून अन्नद्रव्याचा आपटेक वाढल्यामुळे पिकामध्ये एकदम सदृढपणा येतो, उत्पादन वाढते. आणखी दुसरी एक महत्वाची गोष्ट मित्रांनो, जे आपल्या जमिनीची न्यूट्रिएंट कॅपॅसिटी आहे ती पण वाढते. तर यामध्ये कोणकोणते खत येतात तर मित्रांनो, तुम्ही नाव ऐकलं असेल क्रॉपटेक 8-21-21, 9-24-24, आणखी बरीचशी कॅटेगरी येते. तर या प्रकारची जर खतं तुम्ही वापरले तुमच्या पिकाला पीकनिहाय माती परीक्षेनुसार तर फायदा आहे. NUT मित्रांनो, हे तुम्हाला फार आवश्यक आहे माहिती असणं की अशी पण टेक्नॉलॉजी आहे की ते खतं आपल्या पिकाला सहज उपलब्ध होतात. तिसरी गोष्ट आणखी याच्यामध्ये एक अत्यंत महत्वाची आहे, ती म्हणजे याच्यामध्ये मुख्य सूक्ष्म अन्नद्रव्ये, दुय्यम सूक्ष्म अन्नद्रव्ये आणि जे अत्यंत सूक्ष्म अन्नद्रव्ये आहेत ते पण पिकाला उपलब्ध होण्याची टेक्नॉलॉजी याच्यामध्ये आहे आणि हे घटक या खतामध्ये आहेत. तर तुम्ही हे वापरा आणि उत्पादन घ्या. धन्यवाद.